नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांचा कठीण व विपरीत अशा निवडणुकीच्या परिस्थितीत निसटता पराभव झाला। मात्र या पराभवाने खचून न जाता व कार्यकर्त्यांनाही खचून न जाऊ देता निकाल लागल्यापासून पंकजा मुंडे यांनी अतिशय खंबीरपणा दाखवला आहे आणि निकाल लागल्यापासूनच पराजयाचा कुठलाही लवलेश त्यांनी आपल्या चेहऱ्यावर न जाणू देता आपल्या समर्थकांमध्ये उत्साह भरण्याचेच काम केले आहे। येणाऱ्या प्रत्येकाला भेट देत प्रत्येकाशी संवाद साधत निवडणुकीतील मीमांसा करत पंकजाताई मुंडे यांनी निवडणुकीच्या निकालानंतरही निवडणुकीतील पराभवाचे शल्य जाणवू दिलेले नाही। त्यांच्या या खंबीरपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। यातच पंकजाताई मुंडे यांनी आपल्या सर्व समर्थकांना सूचक अशा प्रकारचा संदेश देत सर्वांच्या गाठीभेटी घेत त्या ठिकाणी प्रत्येकाशी संवाद साधला आहे। पंकजाताई मुंडे यांचे निवासस्थान असलेल्या यशस्वी या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दीही बघायला मिळाली। त्याचबरोबर या आलेल्या गर्दीला प्रत्येकाला वेळ देत पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधला आणि नव्या उमेदीने नव्या जोशाने पुन्हा कामात उतरण्याचे संकेतच आपल्या या कृतीतून दाखवून दिले। त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत असताना लवकरच आपण तमाम बीड जिल्ह्यातील जनतेचेही आभार मानण्यासाठी एक आभार दौरा करणार असल्याची घोषणा पंकजाताई मुंडे यांनी केली आहे। येत्या 12 जून किंवा 15 जून पासून संपूर्ण बीड जिल्ह्यात आपण आभार दौरा करणार असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले। सर्वप्रथम माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व समस्त कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार। ज्या ज्या ठिकाणाहून तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केले, प्रार्थना केल्या, माझ्यासाठी नवस बोलले, माझ्या यशाची कामना केली, त्याबद्दल सर्वप्रथम आभार। त्याचबरोबर ज्यांनी माझ्यासाठी काम केलं, अथक परिश्रम केले, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता त्यांचेही मनापासून आभार। आणि त्या 6,77,000 लोकांचे सुद्धा मनापासून आभार ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मला मतदान केले। या देशामध्ये सगळ्यात कमी मतांनी निवडून आलेली जागा ही बीडची असेल आणि सर्वात कमी मतांनी पडलेली मला वाटतं पहिली का दुसऱ्या नंबरला माझी जागा असेल। म्हणजे इतकी टफ फाईट या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये मी देऊ शकले ते केवळ तुमच्या सर्वांच्या जीवावर। मी लवकरच येत आहे तुमचे आभार मानण्यासाठी। काही पक्षाच्या बैठका असल्यामुळे मी मुंबईला आणि दिल्लीला जाईन। त्याच्यानंतर मी 12 किंवा 15 तारखेपासून आभार दौरा करणार आहे। तुमच्या सर्वांपर्यंत मी येणार आहे तुमचे आभार मानण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी। संघर्ष हा आपल्या जीवनाला 5वीला पुजलेला आहे। त्या संघर्षाला न घाबरता आपण जो लढा दिला त्याबद्दल मला सगळ्यांचा खूप खूप अभिमान वाटतो। मी 12 तारखेपासून किंवा 15 तारखेपासून समस्त बीड जिल्ह्यात 11ही तालुक्यामध्ये सामान्य माणसांचे, सामान्य जनतेचे आभार मानण्यासाठी येत आहे।